अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील टोपमधील आरोपी प्रीतम उर्फ दया आनंदा शिंदे याला 5 वर्ष सक्त कारावास आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांनी ही शिक्षा सुनावली आहे। 10 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती। पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत घरी होती। त्यावेळी आरोपी प्रीतम उर्फ दाद्या आनंदा शिंदे यानं पीडितेच्या आजीला खोटं कारण सांगून घराबाहेर पाठवत पीडितेचा विनयभंग केला होता। या प्रकरणी शिंदे विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास पूर्ण करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी 7 साक्षीदार तपासून भक्कम पुरावे आणि न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला। सरकार पक्षानं सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं आरोपी प्रीतम उर्फ दाद्या आनंदा शिंदे याला दोषी ठरवत त्याला पोक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत 5 वर्ष सक्त कारावास, 5,000 रुपयांचा दंड तसंच दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात तपासी अधिकारी हर्ष पोतदार आणि पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंगे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केलं।